स्वरांजली परिवारातील श्री गणेशाची महाआरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत नेते तथा मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे उपाध्यक्ष विजय पुकाळे, संभाजी विडीचे मुख्य व्यवस्थापक जगदाळे, कामगार नेते शेषराव शिरसट या त्रिमूर्तींच्या हस्ते अतिशय भक्तिमय वातावरणात करण्यात आली. चंदनाची मोठी कुंकुमकेशरा शोभतो बरा पुणे चरणी गवरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्वी. जय देव जय सरळ सुंदर वक्र सुंदर त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदा. शंकरची पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. ओम लक्ष्मी श्रीनाम विनायक देवताभ्य नमः. दिव्य मंगल नीरांजनं समर्पयामि. यावेळी या प्रमुख अतिथींचा स्वरांजली न्यूज चॅनल आणि परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विजय कुमार पुकाळे म्हणाले, न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्वसामान्य माणसांच्या समस्यांना वाचा फोडली पाहिजे आणि हे चॅनल निश्चितच भरभराटीला येवो अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी जगदाळे बीडी उद्योग आणि समस्या या विषयावर मार्गदर्शन केले. ती प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूपाचं रूप दिलं. त्यामुळे आज सार्वजनिक गणेशोत्सव जागोजागी अतिशय भावनेनं साजरा केला जातो. प्रबोधात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम असे अनेक विविध उपक्रमाच्या माध्यमातून या 10 दिवस हा गणेशोत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. अजून एक सांगण्याचं माझं या माध्यमातून की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला आता अजून एक ग्रामीण भागामध्ये एखादं वाद्य असेल किंवा मयत असेल, लग्न कार्य असेल किंवा एखादी मिरवणूक असेल, उत्सवाची मिरवणूक असेल, तर तहसील कार्यालय असेल तर प्रार्थना स्थळ असेल ते बंद करावं लागलं. मग ते ओलांडून गेल्यानंतर 50 मिनिटाच्या नंतर परत चालू झालं. तर त्या काळामध्ये आपल्याला ही अडचण होती. म्हणून आपल्या सोलापुरात एक ज्येष्ठ मंडळी त्या काळामध्ये धर्मवीरा पटेल असतील, बलशेट्टी असतील, आमचे मंजुराव पुकाळे काका असतील, साळुंके, वसंत अशा अनेकांनी त्या काळामध्ये स्वतःहून वाद्य एका ठिकाणी वाजवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शेतमजूर किंवा एकदम खालचा वर्ग देणारा बीडी देणारा वर्ग त्याच्यावर 28% GST आणि एक्साईज ड्युटी असे 2 टॅक्स लावले जातात. आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेट म्हणजे नकली बीडी आणि बंगाली बीडी याचं जबरदस्त सुळसुळाट झाल्यामुळं बीडी उद्योगाची अवस्था खूप वाईट झाली. परंतु बीडी उद्योगाकडे सगळ्या लोकांनी अगदी व्यवस्थित असं बघितलं जात नाही. देशाला लोकांना आज देशामध्ये साधारणतः 1 कोटी बीडी कामगार आणि साधारणतः 40 लाख बीडीसाठी लागणारे तंबाखू पिकवणारे शेतकरी आणि साधारणतः 20 लाख आदिवासी टेरिबल्स जे बीडी ज्यांचं बीडीसाठी लागणारं पान ते तोडतात आणि वर्षभर त्याचे उपयोग करतात. अशा लोकांसाठीच साधारणतः 1.25 कोटी लोक पैशावर म्हणजे लोकांचा रोजगार आहे. स्वरांजली परिवारातील सुरेश भालेराव साहेब असतील या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि गणेश उत्सवाबद्दल सांगायचं म्हणलं तर हा जो कार्यकाळ आहे तो जो स्वातंत्र्य होतं, स्वातंत्र्य पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण न्याय, समता, बंधुता हे आज जरी आपल्याला आंदोलन घ्यायचं असेल किंवा कुणावर तरी अन्याय दूर करायचा असेल तर पहिल्यांदा पत्रकारिता, संघटन आणि संघटन उभा करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस गणेशोत्सवाच्या माध्यमातून केल्यामुळं या देशातील लोकांवर जो अन्याय होत होता स्वातंत्र्य स्थापित करण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं गणेशोत्सवाचा फार मोठा जो बगडा आहे या देशामध्ये नाही तर जगामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचं कारण म्हणजे संघटित होण्याचं काम या माध्यमातून होतं. आणि संघटन असेल तर खूप मोठी गोष्ट आपण पार पाडू शकतो. उचलण्यातील खरंच असे लोक या मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा झाली. आणि ह्या चॅनलला खरंच आता कुठेतरी आम्हालाही तुमच्यासारखं चांगले दिवस आलेले आहेत. आणि सरांनी सांगितले हे सगळे चॅनल आता यूट्यूबवर सगळे हे झालं 5च चॅनल फक्त शहरामध्ये आहे आणि तसा करारही झालेला आहे. तर या मी काही जास्त करत नाही.
त्यानिमित्तानं आज ज्योतीचे जे प्रमुख आहेत विजयकुमार पोकाळे सर, त्यानंतर नितेश शिंगळे, संभाजीराव टीकाकांचे प्रमुख जगदाळे सर आणि तोरणे साहेब, शेजर शिस्त साहेब आणि उपस्थित म्हणतात ह्या सर्वांचं मी स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. यावेळी स्वरांजली न्यूज चॅनलचे संस्थापक दयानंद मांबड्याल, चॅनलचे संचालक विष्णू महाराज कारंपुरी, संपादक सुनील भालेराव, उपसंपादक दादासाहेब निळ, रितेश इंगळे, प्रवीण तोरणे, मानद संचालिका रेणुका बुधारम, श्रीनिवास बोगा, इरण्णा जुजगार आदीसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.